धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण मला 0 आवरमध्ये बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. अध्यक्ष महोदय, माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कसमध्ये आणि खान्देश भागामध्ये कांदा उत्पादक आणि कपाशी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अतिशय हवालदिल झालेला आहे. याचं कारण म्हणजे कांद्याला भाव नाही आहे. कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो 1500 ते 1800 रुपयापर्यंत होतो, परंतु तेवढे देखील त्याला 700-800 रुपये भाव सध्या चालू आहे. माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार MSP प्रमाणे कांद्याला कमीत कमी 3000 रुपये हमी भाव हा उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, शेतीची अवजारं लागतात, त्याला 18 ते 25% GST भरावा लागतो. तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी. कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, पण त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की एक कमिटी स्थापन करून आयात निर्यात धोरण जे आहे ते स्थिर करावं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय सदस्य श्रीमती डायमंड कारपेट, हमारे वहाँ गरास, रेलवे वाला कारपेट, विलस्पन कंपनी का पायदान, हेटलोन रेगजिन होलसेल रेट में तमाम अशिया हमारे वहाँ दिए जाती है. हमारा पता याद रखे, सकावत होटल के पीछे, आबिद सोडा के बाजू में, हजार खोली, मालेगांव.